जय भीम नमो बुद्धाय। मी आचल बहुजनाचा बुलंद आवाज भीम जागा टीव्ही मध्ये आपले स्वागत। नागपूर येथील रामबाग इमामवाडा येथील भीम सैनिक दुचाकी रॅलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे। अभिवादन रॅली रामबाग इमामवाडा नागपूर येथून दीक्षाभूमी ते चौथीभूमीपर्यंत महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागपूर येथील सर्व भीम सैनिक बाईक रॅलीमध्ये सामील। जेतवन अनाथपिंडक बौद्ध विहार लासूर दर्यापूर तालुका अमरावती जिल्हा या ठिकाणी यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आली। सुरेंद्र भिलावे, गौतम कांबळे, संजय गोस्वामी, चंद्रशेखर बोरकर, वैभव बारदी, सौरभ बारमाटे, प्रज्वल जारोंडे, देवेश मोडके, हर्ष भिलावे, प्रतीक सोनटक्के, मोनू वानखडे, मोंटी भिलावे, आर्यन कांबळे, उदय बागडे, नीलध्वज भिलावे, शौर्य गावंडे, ज्योतिताई गवई, निशाताई गोसावी सर्व भीमसैनिक 6 डिसेंबर महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज सकाळी 9 वाजता लासूर येथून मुंबईकरता रवाना झाले। सर्वांना सर्वप्रथम जय भीम। आम्ही रामबाग नागपूर येथनं दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अभिवादन रॅली आमची बाईक रॅली असते। आम्ही रामबागपासून लॉंगमार्क चौक येथनं आम्ही प्रवास चालू होतो आमचा आणि तिथून आम्ही सर्वात प्रथम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अभिवादन रॅली असते। तर सर्वात प्रथम आम्ही दीक्षाभूमीला येतो, तिथे आम्ही वंदन करतो, तिथनं आमचा प्रवास हा चैत्यभूमीचा चालू होऊन जातो, दीक्षाभूमीपासून तर चैत्यभूमीपर्यंत। तर आमचा सर्वात प्रथम पहिला स्टॉप दीक्षाभूमीनंतरचा असतो तो आमचा लासूरला असतो। इथे आम्हाला सर्वप्रथम आल्याबरोबर आम्हाला सायंकाळचं राहण्याचं जेवणाचं सगळं व्यवस्था इथे आमच्या लासूर इथे बुद्धविहारमध्ये आमचं सगळं अरेंजमेंट केलं असतो। आणि दुसऱ्या दिवशीचा प्रवास आज आमच्या इथनं लासूर ते वरणगावपर्यंत म्हणजे आम्ही एक दिवसामध्ये एक स्टॉप आमचा असा असतो। जे काय आमचे बुद्ध बांधव असतात ते सगळेजण आमच्यासाठी जागोजागी तुम्ही मुंबईला चैत्यभूमीला जाणार आहे। हां, आम्ही आता 6 तारखेला आम्ही चैत्यभूमीला जाणार आहोत। तर आमचा दुसरा स्टॉप आहे वरणगाव येथे। ते किती दिवसाचा स्टॉप आहे तुमचा? आमचा तिथे एक नाईटचा स्टे असते, फक्त 3-4 दिवस लागतात। 3 ते 4 दिवस आम्हाला लागतात। बाबासाहेब आंबेडकरचा जयघोष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या